एक म्हणजे सिद्ध शब्द, तर दुसरं म्हणजे साधित शब्द. सिद्ध म्हणजे मूळचे आणि साधित म्हणजे दुसऱ्या शब्दापासून बनवलेले. हे दोन अर्थ एक लक्षात ठेवा, सिद्ध आणि साधित. सिद्ध मध्ये याचे 4 प्रकार जे की आपण आत्ता पाहिले होते. एक म्हणजे तत्सम, तद्भव, देशी किंवा देशज आणि परभाषीय. आणि याचे सुद्धा 4 प्रकार, साधितचे 4 प्रकार. म्हणजे हे बनवलेले शब्द असतात, हे दुसरीकडून आलेले नाही, काही नाही. ते कुठलेही असतील, फक्त ते बनलेले असतात. कसे? एक तर प्रत्यय घटित किंवा उपसर्ग घटित. घटित म्हणजे घडलेले, किंवा अभ्यस्त किंवा अनुकरणवाचक, अनुकरणवादी शब्द. अनुकरणवादी ह्यातला प्रकार आहे, उपप्रकार. इथं सामासिक. अभ्यस्ताचे परत 3 प्रकार. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवादी. लिहित असताल तर तक्ता सहज लिहिलेला राहू द्या, हे पाहायचं आपल्याला. म्हणजे हे मी शॉर्टकटच सांगणार आहे, थोडे थोडे शब्द सांगणार आहे. तुम्ही ह्याच्यावर नंतर पुस्तकात, यूट्यूबला इकडून तिकडून शब्द शोधून कंप्लीट करा धडा. कोणीतरी सांगा बरं आता, तत्सम म्हणजे काय? आपण तर बघितलं, आता चर्चा तर केली. कोणी सांगा तत्सम म्हणजे काय? आता झाले. राईट, अगदी बरोबर. तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत जशाच तसे आलेले शब्द. बरोबर सर. त्याची व्याख्या पण परीक्षेला भरपूर वेळा विचारलेली आहे. तत्सम शब्द म्हणजे काय? खालीलपैकी पर्याय वगैरे निवडायचं असतं, किंवा खाली दिलेलं असतं संस्कृतमधून जशाच तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात. मग पर्याय असतात तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. मग ते आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर तद्भव म्हणजे काय? म्हणजे बदल झालेला असतो. संस्कृतमधून मराठीत येताना बदल झालेले शब्द, म्हणजे त्याच्या रूपामध्ये थोडाफार बदल झालेले शब्द. देशी म्हणजे मूळचे मराठीतले, आणि परभाषीय शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द, म्हणजे संस्कृत सोडून इतर भाषेतून आलेले शब्द. 4 प्रकार संपले. आता प्रणाल सांगते. उपसर्ग घटित म्हणजे, अगदी बरोबर, उपसर्ग घटित शब्द म्हणजे उपसर्ग लागलेले शब्द. आता उपसर्ग प्रत्यय म्हणजे काय तेही समजून सांगणार आहे. अभ्यस्त म्हणजे कसे बरं शब्द? एखादं उदाहरण सांगता येईल का कोणाला? काही पण सांगा. अभ्यस्त आलं बरोबर तर ठीक, नाही आलं तर सांगेल की हा नाही येणार, त्यात शब्द दुसरा येईल. अभ्यस्त किंवा त्यात अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरणवादी. सामासिक शब्द सगळ्यांना माहिती असतील. आपण काल म्हणजे मागच्या रविवारी शिकलेलो धडा समास, त्यात जेवढे शब्द आले, आई वडील, गजानन, है ना, आजन्म, आमरण, हे सगळे शब्द कशात येणार आहेत? गैरहजर. हे सामासिक शब्दामध्ये येणार आहेत. कारण समासापासून तयार झालेले सगळे शब्द ते सामासिक शब्द असतात, ते सगळे यात येणार आहेत. हा काही स्पेशल शिकवायची गरज नाही. त्या धड्यातले सगळे शब्द इथले आहेत, है ना. तो संपला. अभ्यस्त, आता हे 2 म्हणजे इकडचे 6 प्रकार तुम्ही सांगितले, हाही माहिती आहे. ह्याच्यातलं कोणाला काही माहिती आहे का? सांगा. सहज चर्चा करा, चुकलं चुकू द्या. कसा असेल शब्द एखादा सांगा. देवसेना. जे लक्षात आलं तुम्हाला, संस्कृत मधून जशाच तसे आलेले शब्द, जशाच तसे आलेले शब्द म्हणजेच काय म्हणायचं त्याला? तत्सम. तद्भव म्हणजे संस्कृत मधून मराठीत येताना रूपात बदल झालेले शब्द. रूपात बदल झालेले शब्द. हे दोन्ही शब्द कोणत्या भाषेतून आलेले असतात? संस्कृतमधून. देशी शब्द, देशी म्हणजे ते संस्कृत मधले पण नाहीत आणि दुसऱ्या भाषेतून पण आलेले नाहीत, ते मूळ मराठीतले, मूळ मराठीतील शब्द. आणि परभाषीय म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द.
दुसऱ्या भाषेतील शब्द. आता यातही आपल्याला दोन प्रकार पाडता येतील. ते नंतर तुम्ही स्वतः म्हणजे गृहपाठ देणार आहे, त्यामध्ये तुम्ही टप्पे पाडा, दोन तयार करा. म्हणजे परभाषे म्हणजे कसे, एक भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आलेले शब्द. म्हणजे आता कानडी, कर्नाटक हे भारतातलंच राज्य आहे. आंध्र प्रदेश, तेलुगू, तमिळ या भाषेतून आलेले शब्द म्हणजे हे भारतातलेच आहेत. आणि भारताच्या बाहेरचे, भारताबाहेरील म्हणजे मग पोर्तुगीज शब्द, जपानी शब्द, फ्रेंच शब्द हे भारताच्या बाहेरील शब्द आहेत. मग ते आलेले शब्द आपण पाहणार आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण तत्सम शब्द पाहू काही. यामध्ये बघा, गुरु, रवी, हे सोम, मंगळ हे सगळे शब्द यातलेच आहेत. त्यानंतर प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, सप्तमी, अष्टमी, सप्तमी, नवमी, दशमी हे सगळे शब्द यातलेच असतात. त्यानंतर नमस्कार, गुरु, गुरुजी सांगता येतील का आणखी? दुकान, दुग्ध पासून दूध है ना, हा शब्द पण आलेला बराच वेळा. दूध या शब्दाचा प्रकार सांगा. आपण सांगायचं दुग्ध, दुग्ध पासून दूध म्हणजे रूपात बदल झाला म्हणजे तो कशामध्ये टाकायचा, तद्भव है ना, अशा पद्धतीनं. हस्तीन आणि यात काय फरक आहे? हस्त म्हणजे काय, हात. हस्त म्हणजे हात, इथला शब्द आहे हा, तद्भव हात. आणि हस्तीन म्हणजे हत्ती. हस्तीन हत्ती, हस्त हात. ठीक आहे, हे बदल झालेले शब्द आहेत, ह्यांना तद्भव मध्ये टाका. देशी शब्द सांगा बरं. देशीमध्ये मूळ मराठीतले दगड, धोंडे है ना, त्यानंतर चोर, वारकरी, त्यानंतर शेतकरी, लुगडं भरपूर आहेत, चोळी, उतरंड, ढेकून. ढेकून शब्द विचारलेला पहा बराच वेळा. ढेकून हे जे शब्द आहेत हे मराठीतले मूळचे शब्द आहेत. मूळचे शब्द, फेटा है ना, हे मूळचे शब्द. हे 50 तुम्हाला कंप्लीट करायचे. हे 50 घरी गेल्यावर कंप्लीट करायचे. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी लिहा, म्हणजे मी पाहणार आहे अशातला प्रकार नाही, तुम्हीच कंटिन्यू करा म्हणजे तो परिपूर्ण धडा होऊन जाईल तुमचा. हे 50 शब्द करा, भरपूर आहे शब्द पण तुम्ही कंप्लीट करा. हे महत्त्वाचं. इथं येऊ आपण, परभाषेतून आलेले शब्द. बरं, काही माहिती आहेत का बरं तुम्हाला? माहिती असलेले सांगा बरं अंदाजे, की हा शब्द सर माझ्या वाचण्यात आहे, तो ह्या भाषेतून आलेला आहे. असा कुठलाही एखादा शब्द सांगा. जसं मी आई सांगितलं, आई शब्द हा कानडी भाषेतून आलेला आहे. माहिती आहेत का असे काही शब्द? दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द. आता हे इंग्रजी वाटलं असतं सोडून द्या. इंग्रजी इथं बसलेल्या ठिकाणी आपल्याला किमान 50 शब्द दिसतील जे इंग्रजीतून आलेले आहेत है ना. आपण याला बेंच म्हणतो है ना, लॉक, त्यानंतर बोर्ड, व्हाईट बोर्ड, मोबाईल, स्टँड, फॅन, ट्यूब, लाईट है ना, बुक्स, नोटबुक्स, कम्प्युटर हे सगळे इंग्रजी शब्द आहेत है ना. चेअर, टेबल, पेन, इंक, त्यानंतर नोटबुक, पेन्सिल हे सगळे इंग्रजी शब्द आहेत. होल्डर इंग्रजी शब्द आहेत. हँगर हे कॅलेंडर इंग्रजी शब्द. इंग्रजी सोडून काहीतरी सांगा की सर हा शब्द माझ्या वाचण्यातला आहे, तो ह्या भाषेतून आलेला आहे. तुम्ही सांगा. फडणवीस, अगदी बरोबर. कोणत्या भाषेतून आला सर? अगदी बरोबर सर, फारसी भाषेतून आलेला फडणवीस. आणखी सांगा, आठवत असं एखादा शब्द सांगा. एखाद्यानं अजित पवार सांगा मग. फडणवीस आले तिकडून, एकनाथ शिंदे. बर, सरांनी फडणवीस सांगितला, त्यांच्या संदर्भात एक वाक्य लिहितो मी इथं.
तुला वाचता येतं का? ही लाईन वाचून दाखव बरं काय तर. अक्षर नाही समजणार पण वाचून दाखव काय तर. पारशा फडणवीसाचा पत्तर टाकलेला पोशाख त्याची अब्रू वाढवत होता, परंतु कामगार व गुन्हेगार यांचा खाना व सामानाची खरी हकीकत सौदागरलाच माहित. हे वाक्य म्हणजे पाठ होईल का? समजा करायचं म्हटलं तर पाठ होईल ना. सोपं आहे. पारशा फडणवीसाचा अत्तर टाकलेला पोशाख. फडणवीस साहेब वाटलंच तर लक्षात आणा, त्यांचा पोशाख जो आहे अत्तर टाकलेला आहे ना, त्यांची आबरू वाढवत होता. परंतु कामगार व गुन्हेगारांच्या खाना व सामानाची म्हणजे खाण्यापिण्याची राहण्याच्या सामानाची, असं एक तुम्ही लॉजिक लावा काहीतरी. खरी हकीकत सौदागरलाच माहीत. सौदागर म्हणजे त्यांचा पीए गिए असं काहीतरी लक्षात ठेवा तुम्ही. मी तर काही शब्दांना अंडरलाईन करतो. फडणवीस, अत्तर, पोशाख, अब्रू, सौदागर, हकीकत, सामान, खाना, गुन्हेगार, कामगार. आता इथं पारशा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फारशी. पारशा म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे? फारशी. आणि तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला. आता परीक्षेला प्रश्न असा आला बघा, अब्रू हा शब्द कोणत्या भाषेतून आला? कोणत्या भाषेतून आला? पर्याय आहे तुमच्याकडे. एक आहे तेलुगू, दुसरा आहे तामिळ, तिसरा पर्याय आहे फारसी आणि चौथा आहे कानडी. काय उत्तर लिहिताल? पारशा. आता अब्रू शब्द आला, आपण बघायचं अब्रू शब्द कुठंतरी ऐकलेला होता. हा, ते वाक्य आठवायचं नंतर. पारशा फडणवीसाचा अत्तर टाकलेला पोशाख त्यांचे आब्रू वाढवत होता. आब्रू हा शब्द या पारशा फडणवीस नावाच्या वाक्यामध्ये होता. मग पारशा म्हणजे फारशी आणि तो फारसी भाषेतला शब्द आहे. जेवढ्या शब्दांना अंडरलाईन केली का, हे शब्द फारसी भाषेमधून आलेले आहेत. जे की आता यातून भरपूर शब्द आलेले आहेत फारसी भाषेतून, 50, 60, 100 असतील. पण हे शब्द आतापर्यंत बार बार विचारले आहेत, परीक्षेला जास्त वेळा विचारलेले आहेत. त्यांचं ते शब्द घेऊन आपण वाक्य बनवलंय. हे वाक्यच तेवढं पाठ करायचं आपल्याला. पारशा फडणवीसाचा अत्तर टाकलेला पोशाख त्यांची अब्रू वाढवत होता, परंतु कामगार व गुन्हेगार यांच्या खाना व सामानाची खरी हकीकत सौदागरलाच माहीत. मग हे अंडरलाईन केलेला कुठलाही शब्द आला की तो कशात टाकून द्यायचा? फारशीमध्ये. लक्षात ठेवायला सोपं आहे की नाही? असे जर एक एक शब्द घेतले, आता मी इथं 50 दिले, इथं 50 दिले, इथं 50 दिले शब्द जशाच तसे, आणि तुम्हाला म्हटलं उद्या पाठ करून या, तुमचे 50-150 शब्द पाठ होतील. पण मग तो शब्द नेमका कोणता, कुठला कोणता आहे ते लक्षात येणार नाही, गोंधळ होणार. असं सेंटेन्स पाठ केलं तर लगेच लक्षात येतं. आणखी एखादं सेंटेन्स देतो, तुम्हाला लक्षात राहील. एक सेंटेन्स देतो, ते पाठ करा आणि एक प्रश्न लिहितो, ते मला सांगा नंतर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल. गुजरातचा रिकामटेकडा दलाल शेठजीला डब्बाभर घी घेऊन दादरला गेला. आणि प्रश्न असा आला, दलाल हा शब्द कोणत्या भाषेतून आला? पर्याय आहेत कानडी, गुजराती है ना, तिसरा एक काहीतरी, चौथा एक काहीतरी. काय लिहिताल? गुजराती. म्हणजे लक्षातच ठेवायचं, रिकामटेकडा, दलाल, शेठजी, डब्बा, घी, दादर हे सगळे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? गुजरातचा रिकामटेकडा म्हणजे गुजराती भाषेमधून आलेले शब्द आहेत. ते सहज लॉजिक लावलेलं आहे. नाहीतर खरंच म्हणताल तिकडं कशाला गेले शेठजीला डबा घी, ते दलाल तिकडं कसं काय गेला, किंवा इकडं ते फडणवीस म्हणजे आपले खरंच फडणवीस फारशीचे आहेत का, किंवा असं तसं काहीच नाही. ते नाव जे आहे ते फारशीतलं आहे. किती सोपं आहे लक्षात ठेवायला. हे त्या त्या भाषेतून आलेले शब्द आहेत. चला, कधी मिळालं रे भारत स्वातंत्र्य? 15 ऑगस्ट. कोणापासून स्वातंत्र्य झाला भारत?
इंग्रजांपासून. भारतात फक्त इंग्रजच एकटे होते का आलेले? कोण कोण आलेलं होतं मग? पोर्तुगीज, डच. बर, सगळ्यात अगोदर कोण आलं होतं भारतामध्ये परकीय सत्तांपैकी? पोर्तुगीज. आणि गेले शेवटी पोर्तुगीजच सर्वात अगोदर आले. आणि त्यांनी एक खतरनाक शब्द देऊन गेले आपल्या मराठीला. कोणता माहिती आहे का? हेच असला. हा शब्द देऊन गेले आपल्याला. लक्षात राहू द्या, सगळ्यात अगोदर भारतात आले बी डोकेदुखी देऊन गेले. असं नाही मला म्हणायचं. एक म्हणजे लक्षात राहण्यासाठी एक हिंट म्हणजे बायको शब्द जर यदा कदाचित परीक्षेला आला तर तुम्हाला आठवलं, अरे सरनं असं असं काहीतरी सांगितलं होतं बायको. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बिजागऱ्या पोर्तुगीजांना हापूस, कोबी, बटाटा, पपई, अननस, बिस्किट विकल्याशिवाय बायकोला खायला तंबाखू व बघा, बिजागऱ्या पोर्तुगीजांना हापूस, कोबी, बटाटा, पपई, अननस, बिस्किट इत्यादी पदार्थ विकल्याशिवाय बायकोला खायला तंबाखू व साबण आणायला पगार मिळत नाही. मग परीक्षेला प्रश्न आला, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून आला? काय उत्तर लिहिणार तुम्ही? पोर्तुगीज. बटाटा शब्द कोणत्या भाषेतून आला? पोर्तुगीज. कोबी, अननस, बिस्किट कुठलाही शब्द येऊ द्या, इथं अंडरलाईन केलेले शब्द लक्षात राहू द्या. अननस, बिस्किट, पपई, बटाटा, कोबी, हापूस, बिजागरे, बायको, तंबाखू, साबण, पगार हे शब्द सगळे कोणत्या भाषेतून आलेले आहेत? पोर्तुगीज भाषेमधून आलेले शब्द. लक्षात ठेवायला सोपं. मी जर एक एक शब्द दिला असता तर आज लक्षात राहिला असता, उद्या लक्षात राहिला असता, परवाला गोंधळ झाला असता परत. हा शब्द पाठ आहे पण इकडचा आहे का तिकडचा आहे? बायको पाठ आहे आपल्याला, पण ती पोर्तुगीजहून आली का गुजरातीवरून आली का फारशीहून आली लक्षात नसती राहिली. पण आता लक्षात राहील की भारतात सर्वात अगोदर कोण आलं होतं? हा, घरी भांडणं झाले की सांगायचं या पोर्तुगीजांनीच. असो, पुढचा एक शब्द बघा, पुढचं एक वाक्य देतो. तामिळनाडूतील पिल्ल्यांनी मांजर पाटावर बसून सारा मठ्ठा पिऊन घेतला. मग परीक्षेला प्रश्न आला, मठ्ठा हा शब्द कोणत्या भाषेतून आला? काय सांगताल? तमिळ. चिल्ले पिल्ले हा शब्द मांजरपाट, तमिळनाडू. असं लक्षात ठेवायचं. आणखी एक वाक्य बघा, शॉर्टकटमध्ये लिहितो. आंध्र प्रदेशमध्ये किंवा आंध्रामध्ये आंध्र प्रदेशात अनारशाच्या तेलात केडूक मिडूक टाकून शिकेकाई बनवतात.
तेल म्हणजे ते आपण वाक्य पूर्ण होण्यासाठी तेल शब्द घेतला, पण मूळ शब्द आहे ताळा. ताळा ताळा. मग परीक्षेला प्रश्न आला, शिकेकाई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? काय सांगताल? आंध्र. आंध्र म्हणजे कोणती भाषा आहे आंध्राची? तेलुगू. तेलुगूमधून आलेला शब्द. किडूक मिडूक शब्द कोणत्या भाषेतून आला? तेलुगूमधून. शिकेकाई तेलुगू, अनारसा तेलुगू. अशा पद्धतीने हे 4-5 सेंटेन्स लक्षात राहू द्या. राहतील. मराठीमध्ये आता ह्या ज्या परकीय भाषा आहेत ना, संस्कृत सोडून परकीय भाषा ह्या जेवढ्या लिहिलेल्या आहेत किंवा आणखी आहेत, जवळपास 12, 15, 20 भाषांमधून मराठी शब्द आलेले आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात जास्त शब्द कोणत्या परकीय भाषेतून आलेले आहेत? कानडीमधून. मराठीमध्ये सगळ्यात जास्त शब्द कोणत्या भाषेतून आले असं जर प्रश्न आला तर कोणत्या भाषेतून? कानडी. आता ते कोणकोणते आहेत ते मी तिकडं लिहितो, त्याच्यावर काही सेंटेन्स नाही बनवलेलं. त्याचेच पाठ करा आणि हे बाकी सेंटेन्स पाठ करा डायरेक्ट. हा पाठांतराचा धडा आहे. परत सांगतोय मी किती 100 जरी शब्द लिहून दिले परीक्षेला त्याच्यापैकी येईलच याची गॅरंटी नाही, त्याच्यापेक्षा वेगळा येईल एखादा शब्द. त्याच्यामुळं आहे तेवढे पाठ करा, किंवा एवढे पाठ केले तरी चालतं, परीक्षेला आला तर याच्यापैकीच येणार आहे. कानडीमधले शब्द बघा: आई, ताई, आप्पा, अण्णा, कांबळे, अडकित्ता, खलबत्ता, कणिक, खोबरं, गच्ची, तांब्या, खिडकी, भाकर, गाजर, तूप. आणखी भरपूर शब्द आहेत, एवढे लक्षात राहू द्या. तूप, नुसता तूप शब्द जर आला तर तो कानडीचा आहे, आणि घी शब्द आला तर गुजरातीचा आहे, हेही लक्षात राहू द्या. तूप म्हणजे तूप, घी म्हणजे पण तूप, घी म्हणजे गावरान तूप. हे गावरान तूप आलं तर गुजरातचा, आणि नुसता तूप आला तर कानडीचा, तेही लक्षात राहू द्या. हे बघू आपण, समजून घेऊ. लक्षात आले का? तत्सम म्हणजे काय? तर काय असतात तत्सम म्हणजे? संस्कृतमधून जशास तसे आलेले. तद्भव म्हणजे काय? बदल होऊन आलेले शब्द. देशी म्हणजे मूळचे, आणि परभाषीय म्हणजे असे दुसऱ्या भाषेतून आलेले. आपण किती भाषेतले पाहिले? 1, 2, 3, 4, 5, 6 भाषेतले. आणखी 10, 12, 5-6 भाषा असतील अजून, ते तुम्ही लिहून घ्या नंतर पुस्तकातून वगैरे बघून. आपण पुढचे 4 प्रकार बघू. दुकान, हे 2 शब्द लिहिलेले आहेत, बरोबर आहे. याला पाठीमागून एक अक्षर जोडतो मी, अक्षर किंवा अक्षराचा समूह, याच्या अगोदर जोडतो. हा शब्द झाला दुकानदार, हा शब्द तयार झाला सुविचार. मूळ शब्द होता विचार, इथं होता दुकान. याला पाठीमागून दार जोडला आपण, आणि याला समोरून सु जोडला, बरोबर आहे. मग एखाद्या शब्दाच्या अगोदर, एखाद्या शब्दाच्या अलीकडे, एखाद्या शब्दाच्या समोर, शब्द लक्षात राहू द्या. अलीकडे, अगोदर किंवा समोर. एखाद्या शब्दाच्या अलीकडे, एखाद्या शब्दाच्या अगोदर किंवा एखाद्या शब्दाच्या समोर एखादे अक्षर किंवा अक्षराचा समूह जोडलेला असेल तर त्याला उपसर्ग म्हणायचं. काय म्हणायचं? आणि उपसर्ग जोडून जो एक पूर्ण शब्द तयार होतो, त्या पूर्ण शब्दाला उपसर्ग घटित शब्द म्हणायचं. घटित म्हणजे घडलेला, उपसर्गापासून तयार झालेला शब्द. एखाद्या शब्दाच्या पाठीमागून किंवा एखाद्या शब्दाच्या नंतर किंवा एखाद्या शब्दाच्या पलीकडे एखादा अक्षर किंवा अक्षराचा समूह लागला असेल तर त्याला म्हणायचं प्रत्यय. पाठीमागून लागला तर प्रत्यय, आणि प्रत्यय लागून जो एक शब्द तयार होतो त्याला म्हणायचं प्रत्यय घटित शब्द. काय म्हणायचं याला? प्रत्यय घटित शब्द. ठीक आहे. मग प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय आणि उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? लक्षात आलं का? बघून घ्या. आता समजा इथं शब्द दिला
परीक्षेला याच्यापेक्षा वेगळा प्रश्न येणार आहे, म्हणजे आपल्याला तो शिकवायचाच नाही. आला एकतरी येणारच नाही प्रश्न, आला तर थोडा वेगळा येईल. कसा येईल ते सांगतो. पण याच्यात मला सांगा, उपसर्ग घटितवाले शब्द सांगायच्यात कोणकोणते? उपसर्ग घटित, हा उपसर्गवाले. चढाई उपसर्ग येईल की प्रत्यय येईल? मूळ शब्द शोधायचा प्रत्येकातला. अपमान, अपमान. हा, आता मूळ शब्द इथं मान, इथं मूळ शब्द आहे चढ, इथं आहे हजार, इथं आहे औरंग किंवा औरंगा जे असेल ते, इथं पाक, इथं दीन. बरोबर आहे. मग कोणाच्या अगोदर जोडला आणि कोणाच्या नंतर जोडला ते पाहायचं. इथं आई काय होईल? प्रत्यय होईल का उपसर्ग? प्रत्यय. इथं अप उपसर्ग, इथं गैर उपसर्ग, इथं बाद प्रत्यय, इथं स्थान प्रत्यय, इथं प्रति उपसर्ग. म्हणजे अगोदर लागले तर उपसर्ग, नंतर लागले तर प्रत्यय. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. परीक्षेला प्रश्न कसा येतो माहिती आहे का? गैरहजर मध्ये लागलेला उपसर्ग कोणत्या भाषेतून आला ते सांगा. कोणत्या भाषेतून? तर हे गैर, बाद, स्थान हे जे शब्द आहेत, हर, दर है ना, गैर, बाद, स्थान, हे शब्द सगळे फारशी मधून आलेले असतात. हे फारशी उपसर्ग, फारशी प्रत्यय असतात. असे पाठीमागून लागू का पुढून लागू? हे आई, अप, हे प्रति, त्यानंतर सु, कु, हे सगळे संस्कृतवाले असतात. संस्कृतवाले उपसर्ग कोणते, मराठीवाले कोणते आणि फारशीवाले कोणते ते एकदा पुस्तकात तुम्ही बघून घ्या नंतर. फक्त उपसर्ग घटित कसे आणि प्रत्यय घटित कसे एवढं लक्षात आलं का सांगा. प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर लागतात आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर किंवा पाठीमागून लागतात. अभ्यास, पुढचा प्रकार बघायचा आपल्याला, अभ्यस्त. अभ्यस्त म्हणजे काय सांगा बरं, कोणाला माहिती आहे का? अभ्यस्त शब्दाचा अर्थ हा बरोबर आहे, सांगा कोण म्हणतं? अभ्यस्त याचा समानार्थी शब्द होतो अभ्यास. अभ्यस्त म्हणजे अभ्यास. अभ्यासालाच आपण सराव म्हणतो है ना, सराव. आणि सराव म्हणजेच काय? आपण एखाद्या गोष्टीचा सराव करतो. समजा योगा करायचा आहे तुम्हाला, योगाचा सराव करा. उजळणीचा सराव करा. समजा पाड्याचा सराव करा, सरांनी सांगितलं पाड्याचा सराव करा. सराव म्हणजे काय? मग एकच पाडा डबल डबल म्हणतो आपण है ना, परत 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 परत. म्हणजेच काय? पुनरावृत्त. पुनरावृत्त. अभ्यस्त म्हणजे अभ्यास, अभ्यास म्हणजे सराव आणि सराव म्हणजेच पुनरावृत्त. एकच गोष्ट परत परत करणे. म्हणजेच अभ्यस्ताचा अर्थच असा होतो की पुनरावृत्त होणे. अभ्यस्त म्हणजेच काय? पुनरावृत्त होणे. पुनरावृत्त होणे म्हणजे डबल डबल येणे, डबल डबल येणे. आता बघा इथं दरवाजाला मी वाजवलं, हे कसा आवाज आला? असा आवाज आला ना, टक टक. शब्द एकच आहे टक, पण तो डबल तयार झाला, टक टक. मळमळ शब्द एकच, डबल तयार झाला, मळ मळ है ना. किंवा आणखी बघा खडखड, गरगर, भरपूर आहेत. आणखी शब्द बघा वाटलंच तर यातले. हा आपण चालताना असं म्हणजे बोलत असताना बिनकामाचे शब्द बऱ्याच वेळा बोलतो. कसं? ते तर झालं, आणखी घेऊत आपण शब्द घेऊ, त्याचे प्रकारे सांगेल. आपण बोलतो की बाबा रस्त्यानं चालताना पाहून चल, नाही तर पायाला दगड बिगड लागल, म्हणतो ना दगड बिगड. दगड बिगड, दगड म्हणजे दगड, बिगड म्हणजे काय? तो बिनकामाचा शब्द आला, उगाच जोडून लिहिलाय आपण. एखाद्याला विचारतो भाकर बिकर खाल्ली का नाही, बोलतो की नाही? भाकर बिकर, भाकर ठीक आहे, बिकर काय? असे भरपूर शब्द बोलतो आपण है ना. आणखी एखादा आठवतं का सांगा? भरपूर आहेत. हा चाय शाय, हा ते पण चालतं. आणखी समोसा, हळूहळू. हे जे शब्द आहेत टकटक,
खडखड, सळसळ आहेत ना हे शब्द. सळसळ पानाचा आवाज असतो, पानांची सळसळ किंवा पाण्याची सळसळ. खडखड हा पण आवाजच आहे ना, काहीतरी खडी बिडी पडायली, रस्त्यात काम चालू, काय खडखड लावली आपण म्हणतो ना. टकटक हा पण आवाजच आहे, दरवाज्यावर येणारा. हे आवाज दाखवणारे शब्द आहेत, पुनरावृत्त झाले पण कसे, आवाज निघणारे शब्द जे पुनरावृत्त झाले. ह्यातून आवाज निघतो का, मळमळ व्हायले, आवाज येतो का मधातून, खडखड खडखड. खरोखर किंवा हळूहळू, हळूहळू, हळूहळू मध्ये आवाज आहे का, नाही. म्हणजे आवाज न होणारे पण असे पुनरावृत्त जे शब्द असतात, हे शब्द एकच शब्द जशाच तसा पुनरावृत्त होतो तेव्हा त्याला म्हणायचं पूर्णाभ्यस्त. त्याला काय म्हणायचं, पूर्णाभ्यस्त. एकच शब्द जशाच तसा रिपीट झाला, खरोखर, मळ मळ, हळूहळू, आणखी भरपूर आहेत, पटपट, चटचट है ना, भरपूर आहेत, रखरख वगैरे भरपूर आहेत. एकच शब्द जशाच तसा पूर्ण अभ्यस्त झाला असेल, म्हणजे पूर्ण जशाच तसा जर आला असेल पुढं, तर त्याला म्हणायचं पूर्णाभ्यस्त. पण जशाच तसाच जर शब्द परत परत आला पण त्यातून जर ध्वनीची निर्मिती होत असेल तर त्याला म्हणायचं अनुकरणवाचक शब्द, किंवा त्याला म्हणायचं अनुकरणवादी शब्द, किंवा त्याला म्हणायचं नादानुकारी शब्द. ह्याला नादानुकारी म्हणतात, म्हणजे नाद निर्माण होतो, पुनरावृत्त झाला पण नाद निर्माण व्हायला. इथं दगड बिगड, भाकर बिकर है ना, चटणी गिटणी, कपडा लत्ता, अंथरूण पांघरून है ना, पाहुणे रावळे म्हणतो ना, असे बिनकामी आलेले शब्द. म्हणजे एक पूर्ण आहे आणि बाकीचा अपूर्ण आहे, म्हणजे काही अंशी पूर्ण शब्द आहे, म्हणून याला म्हणायचं अंशाभ्यस्त शब्द. अंशाभ्यस्त म्हणजे काही अंशी पूर्ण, बाकीचा बिनकामी शब्द, याला म्हणायचं अंशाभ्यस्त, याला म्हणायचं पूर्णाभ्यस्त, याला म्हणायचं नादानुकारी शब्द. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार, नादानुकारी, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त. लक्षात राहील का. मग तुम्ही एखादा शब्द सांगा बरं, ह्या 3 पैकी कोणताही सांगा. लगबग. हा, आता मला सांगा, लगबग जो मॅडमनी शब्द सांगितला ह्या 3 पैकी कशा टाकताल, अंशाभ्यस्तमध्ये, बरोबर आहे, कारण लग बग बदलून पुनरावृत्त झाला. आणखी पदोपदी, हा बरोबर, बरोबर कशात टाकताल, हा पण पूर्णाभ्यस्तमध्ये. आणखी हिरवे हिरवे, बर हिरवे हिरवे, हे पण कशात टाकताल, पूर्णाभ्यस्तमध्ये, एकच शब्द जशाच तसा आला. आणखी पाला पाचोळा, अंशाभ्यस्तमध्ये. आणखी रिकाम टेकडा. आता रिकाम टेकडा हाही चालतो बरं का इथं, नमस्ते सर, रिकाम टेकडा चालतो इथं, पण तो परभाषेतून आलेला आहे म्हणून गोंधळ होईल. मग तो परभाषीय पण आहे, रिकाम टेकडा गुजराती शब्द आहे, इथं घेऊ शकता. जर गुजराती पर्याय नसेल तर तुम्ही तो अंशाभ्यस्तमध्ये पण टाकू शकता, रिकाम टेकडा. सर सर, सर सर कशात जाईल हा पण, नाही. आता सर सर मधून आवाज निर्माण होतो का, सर सर मला तरी वाटतं पूर्णाभ्यस्तमध्ये जाईल, जशाच तसा आवाज निर्माण नाही होणार. सर सर सन सन होईल आवाजमध्ये, हा मळमळ तर आहेच, आपण घेतलेलं पूर्णाभ्यस्तमध्ये. असे शब्द आहेत, तुम्ही तयार करू शकता. घरी बसून रिकामं जरी बसले, पुस्तक नाही काही नाही, तरी मनानं शब्द तुम्ही लिहिले तरी टाकू शकता. हा शब्द इकडं, तो तिकडं, हा इकडं, तो तिकडं, काही आठवायचं आणि डिवायडेशन करायचं. सोपं असतं मराठी व्याकरण. आणखी सांगता येतील का काही शब्द. नीटनीटके कशात टाकताल, पूर्णाभ्यस्तमध्येच. उगीच्या उगीच. झगमग कशामध्ये जाईल, झगमग बदलून आला म्हणजे अंशाभ्यस्तमध्ये जाईल. बऱ्याच वेळेला मधात एक अक्षर येत असता बघा, वरच्या वर. आता इथं वर वर शब्द आला, इथं मधात टाकलेला आहे, याला काही अर्थ नसतो. तर वरच्या वर, वर वर हा शब्द पण पूर्णाभ्यस्तमध्येच जातो. आणखी असे बरेच शब्द आहेत बघा, समोरा समोर. आता हे तर समजा यात नाही आला शब्द, हाही पूर्णाभ्यस्तमध्येच जातो. खालच्या खाली,
खालच्या खाली. आता इथं पण आला खाली खाली, हा पण पूर्णाभ्यस्तमध्येच जातो. ह्याच्यामुळं अंशाभ्यस्तमध्ये नका टाकू त्याला. जसेच्या तसे, जसे तसे, तो मात्र अंशाभ्यस्तमध्ये जाईल. जसेच्या तसे, मागे पुढे, तो पण अंशाभ्यस्तमध्ये टाकता येईल. इकडे तिकडे, इकडे तिकडे, अंशाभ्यस्तमध्ये. बदल झाला म्हणजे अंशाभ्यस्तमध्ये. अक्षर बदललं मधलं की अंशाभ्यस्तमध्ये टाकायचं. अक्षर न बदलता पुनरावृत्त झालं की पूर्णाव्यस्त. आणि ज्यातून आवाज निर्माण होतो तो अनुकरणवादी किंवा नादानुकारीमध्ये टाकून द्यायचा. समजलं का अभ्यस्त हा प्रकार? आणि शेवटचा जो बाकी होता तो म्हणजे सामासिक शब्द. सामासिक माहिती आहे, जेवढे आपण काल समासामध्ये शब्द घेतले ते सगळे सामासिक. कोणते? सहजीवन, गजानन, पुन्हा लक्ष्मीपती, लक्ष्मीकांत, आणखी हे सगळे शब्द ज्याचा समास तयार होतो ते सगळे याच्या टाकायचे. राजवाडा, राजपुत्र, तोंडपाठ घेतले होते ना आपण भरपूर शब्द. बारामती, पंचपाळ, पंचवटी, त्रैलोक्य है ना, चतुर्भुज, चतुर्मास, नवरात्र है ना, नाथ, नवनाथ, हे सगळे शब्द कशात टाकून द्यायचे? सामासिक मध्ये. हा, एकनाथ. आता एकनाथ हा मूळ शब्द आहे बरं का, एकनाथाचा समूह तर नाही होणार. एकनाथ, एकच असलेला नाथ किंवा एकटा नाथ, तो नवनाथातला प्रकार नाहीच. एकनाथ हा मूळ शब्द आहे. लक्षात राहील का हा धडा? मग काय काय बघितलं तर आता एक एकानं सांगायचं मला. तुम्ही चौघांनी सांगा 4 प्रकार. सांगता येईल का? कोणता एक सांग. 8 प्रकार पाहिले आपण. तत्सम, तद्भव, देशी, परभाषी, त्यानंतर प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त आणि सामासिक शब्द. त्या अभ्यस्तामध्ये पुन्हा 3 प्रकार पाहिले. तर ह्याच्यापैकी कुठला एक एक प्रकार सांगा कोणी पण. हा,